नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 5 निर्देशक भूमिती गणित भाग 2 सराव संच 5.3 सोडून घेणार आहोत. प्रश्न 4 आहे. ए 1-1 बी 0-4 सी 5-3 हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा. यासाठी सुरुवातीला आपण इथं म्हणूया उत्तर. इथे आपण पट्टी पेन्सिलनी आकृती काढूया. इथे त्रिकोण ए बिंदूचे निर्देशक 1 आणि -1 आहे. बी बिंदूचे निर्देशक 0 आणि 4, सी बिंदूचे निर्देशक -5 आणि 3. अशा प्रकारे त्रिकोण ए बी सी चे हे 3 शिरोबिंदू दिलेले आहेत. आपल्याला त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूचा चढ काढायचा आहे. तर इथे म्हणूया सुरुवातीला आपण त्रिकोण ए बी सी मध्ये पहिल्यांदा बाजू ए बी चा चढ काढूया. इथे बाजू ए बी चा चढ. तर ए बी चढ काढताना सूत्र आहे y2 - y1 छेदाला x2 - x1. तर आता आपल्याला ए जो आहे तो दिलेला आहे 1 आणि -1. ए जो आहे तो x1 y1 आहे. बी जो आहे तो 0 आणि 4 असा दिलेला आहे. तर बी आपला जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती यामध्ये ठेवूया आपण. y2 च्या जागी 4 वजा y1 च्या जागी -1, त्यानंतर x2 च्या जागी 0 वजा x1 च्या जागी 1. आता इथे 4 तसाच राहील, वजा अधिक 1 आणि शून्यातून -1 जात नाही, तर -1 तसाच राहील. तर इथे 4 आणि 1 5 छेदाला -1. याचाच अर्थ 5 अधिक आहेत आणि हे वजा आहेत, तर वजा चिन्ह द्यावं लागेल, फक्त 5 राहतील. तर इथे बाजू ए बी चा चढ आपला -5 येईल. त्याला विधान क्रमांक 1 म्हणूया. याच पद्धतीने बाजू बी सी चा चढ काढूया. इथे बाजू बी सी चा चढ सूत्र तेच वापरायचं आहे आपल्याला, y2 - y1 x2 - x1. आता आपल्याला बी बिंदूचे निर्देशक 0 आणि 4 आहेत. तर बी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर सी बिंदूचे निर्देशक -5 आणि 3 आहे. तर सी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती यामध्ये आपण टाकूया. y2 च्या जागी आपल्याला 3 किंमत टाकावं लागेल, वजा y1 च्या जागी 4. x2 च्या जागी आपल्याला -5 ही किंमत ठेवावी लागेल, वजा x1 च्या जागी 0. 3 मधून -4 जात नाही, -4 मधून 3 गेल्यानंतर -1 उरेल, खाली -5. जर अंशाला आणि छेदाला दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह असतील तर दोघांची चिन्ह आपण धन करूया. तर अशा प्रकारे बाजू बी सी चा चढ आपल्याला 1/5 असा मिळालेला विधान क्रमांक 2 म्हणूया. बाजू ए सी चा चढ सूत्र तेच आपल्याला वापरायचं आहे, y2 - y1 छेदाला x2 - x1. तर त्यासाठी आपल्याला ए बिंदू जो आहे तो 1 आणि -1. तर ए जो आहे आपला तो x1 आणि y1. त्यानंतर सी आपल्याला दिलेला आहे -5 आणि 3. तर सी आपल्या दृष्टीने x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती आपण यामध्ये टाकूया. y2 ची किंमत 3 आहे, वजा y1 ची किंमत -1 आहे. त्यानंतर x2 ची किंमत -5 आहे, वजा x1 ची किंमत 1 आहे. आता इथे 3 हे तसेच राहतील, वजा अधिक 1. तर -5 आणि -1 अशी -6 होतील. तर इथे 3 आणि 1
4 आणि छेदाला -6. इथे बेनी भाग जाईल, बे दुने 4, बे त्रिक 6. तर अशा प्रकारे आपल्याला बाजू AC चा चढ मिळेल 2/3. त्याला विधान क्रमांक 3 म्हणूया. या पद्धतीने त्रिकोण ABC च्या आपण तिन्ही बाजूंचा चढ काढलेला आहे, तो आपण इथे क्रमाने लिहूया. तर इथे बाजू AB चा चढ बरोबर -5 आणि बाजू BC चा चढ बरोबर 1/5 आणि बाजू AC चा चढ बरोबर -2/3 आहे. याला म्हणायचं विधान 1, 2 आणि 3 वरून तिन्ही बाजूंचे चढ काढलेले आहेत. प्रश्न 5वा आहे A - 4 - 7, B - 1, 2, C 8 आणि 5 आणि D 5 - 4 हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. त्यासाठी इथं सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. जर इथे आपण चौकोन एक साधारण काढला तर इथे A, B, C आणि D असे बिंदू घेतले. A बिंदूचे निर्देशक -4 - 7, त्यानंतर B बिंदूचे निर्देशक -1, 2, D बिंदूचे निर्देशक 5 आणि -4, C बिंदूचे निर्देशक 8 आणि 5. चौकोन ABCD याचे आपल्याला शिरोबिंदू दिलेले आहेत. तर हे जे बिंदू आहेत तर ह्या बिंदूंवरून आपण बाजू AB आणि बाजू DC यांचे चढ काढल्यानंतर हे चढ जर समान आले तर ह्या बाजू समांतर होतील. त्याच पद्धतीने बाजू AD आणि BC या बाजूंचे चढ काढल्यानंतर ते जर चढ समान असतील तर त्यामध्ये एकही बिंदू सामायिक नसेल तर ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत ते एकमेकांना समांतर असतील. तर याच्या अगोदर जे आपण उदाहरण पाहिलं होतं त्यामध्ये 3 बिंदू एकरेषीय आहेत का नाही ते पाहण्यासाठी आपण चढ काढले होते आणि चढ काढल्यानंतर त्या दोन्ही बाजूंचा किंवा रेषांचा चढ समान असेल आणि त्यामध्ये सामायिक बिंदू असेल तर ते 3 बिंदू एकरेषीय असतात. याच्यामध्ये समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत बाजू AB आणि DC यांचे चढ काढल्यानंतर यामध्ये कोणताही बिंदू सामायिक येणार नाही. जर दोन बाजूंचे चढ समान असतील आणि एकही बिंदू सामायिक नसेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात. तर ह्या चढाचा उपयोग करून हा समांतरभुज चौकोन आहे हे दाखवू शकतो. तर त्यासाठी आता आपल्याला म्हणावं लागेल चौकोन ABCD मध्ये. तर सुरुवातीला आपण बाजू AB चा चढ काढूया. तर बाजू AB चा चढ तर सूत्र आपल्याला आहे y2 - y1 छेदाला x2 - x1. आता आपल्याला A बिंदू जो आहे तो -4 आणि -7 असा दिलेला आहे. तर A जो आहे तो x1 आणि y1 आहे. B बिंदू जो आहे तो -1 आणि 2 दिलेला आहे. तर B जो आहे तो x2 आणि y2 आहे. तर आता ह्या किमती यामध्ये टाकून आपण बाजू AB चा चढ काढू शकतो. तर आता y2 ची किंमत 2 आहे वजा y1 ची किंमत -7 आहे. त्यानंतर x2 ची किंमत इथे -1 आहे वजा x1 ची किंमत -4 आहे. आता इथे 2 वजा वजा अधिक 7 वजा 1 वजा वजा अधिक 4. तर 2 आणि 7 मिळून 9 होतात आणि 4तून 1 गेल्यानंतर 3. तर 3 1 3, 3 त्रिक 9. अशा प्रकारे 3 ही बाजू AB चा चढ
आपल्याला विधान क्रमांक 1 म्हणता येईल. बाजू ए बीच्या समोर बाजू डी सी आहे, तर बाजू डी सीचा चढ काढू. तर त्यासाठी सूत्र आहे y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता आपण इथे डी बिंदू आहे तो 5 आणि वजा 4, तर डी आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्यानंतर सी जो आहे तो 8 आणि 5 दिलेला आहे, तर सी आपल्या दृष्टीने x2 आणि y2 आहे. आता या किमती आपण यामध्ये ठेवूया. y2च्या जागी 5 वजा y1च्या जागी वजा 4, त्यानंतर x2च्या जागी 8 वजा x1च्या जागी आपल्याला 5 ही किंमत ठेवावी लागेल. तर 5 तसे ठेवूया, वजा वजा अधिक 4, 8 मधून 5 गेल्यानंतर 3, तर 5 आणि 4 या दोघांची बेरीज 9 होईल, छेदाला 3, 3 एके 3, 3 त्रिक 9. तर अशा प्रकारे 3 ही किंमत मिळेल. तर ही बाजू डी सीचा चढ आहे, याला विधान क्रमांक 2 म्हणूया. बाजू एडीचा चढ, सूत्र आपल्याला तेच घ्यावं लागेल, y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता आपल्याला ए बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत, वजा 4 वजा 7. आपल्या दृष्टीने ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर डी बिंदूचे निर्देशक आपल्याकडे आहे 5 आणि वजा 4. आपल्या दृष्टीने आता डी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती यामध्ये घेऊया आपण. y2च्या जागी आपल्याला वजा 4 ही किंमत ठेवायची, वजा y1च्या जागी वजा 7, त्यानंतर x2 जागी 5 वजा x1च्या जागी वजा 4. तर इथे वजा 4 तसेच राहतील, वजा वजा अधिक 7, त्यानंतर 5 वजा वजा अधिक 4. आता इथे 7 मधून 4 गेल्यानंतर 3 वर 3 आणि 5 आणि 4 मिळून 9 होतील, तर 3 एके 3, 3 त्रिक 9. आता इथे 1/3 वरती अंशाला 1 आहे आणि छेदाला 3 आहे. ही बाजू एडीचा चढ, याला विधान क्रमांक आपण 3 म्हणूया. बाजू बी सीचा चढ, तर सूत्र आपलं आहे y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता यामध्ये बी बिंदूचे निर्देशक आपल्याकडे आहेत वजा 1 आणि 2, तर बी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर सी बिंदूचे निर्देशक आपले 8 आणि 5 आहे, तर सी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती यामध्ये आपण टाकूया. y2च्या जागी आपल्याला किंमत टाकावं लागेल 5 वजा y1च्या जागी 2, त्यानंतर x2च्या जागी 8 वजा y1च्या जागी वजा 1. आता आपल्याला हे व्यवस्थित सोडवायचे आहेत. इथे 5 वजा 2 तसे ठेवूया, 8 वजा वजा अधिक 1. आता इथे 5 मधून 2 गेल्यानंतर 3 वर 3 आणि 8 आणि 1 9, 3 एके 3, 3 त्रिक 9 म्हणजे 1/3. अशा प्रकारे बाजू बी सीचा चढ हा 1/3 आलेला आहे, याला विधान क्रमांक 4. यामध्ये शेवटी म्हणावं लागेल की इथे बाजू ए बी आणि बाजू त्यासमोरची डी सी यांचा चढ 3 हा समान आहे आणि दोन्ही रेषांमध्ये सामायिक बिंदू नाही.
आता समान हे कशावरून, तर विधान आपण 1 आणि 2 वरून. दोघांमध्ये कोणताही बिंदू AB आणि DC यामध्ये कोणताही बिंदू सामायिक नाही आहे, तर त्या बाजू ज्या आहेत त्या समांतर असतात. तेथे बाजू AB समांतर बाजू DC याला विधान क्रमांक आपण 5 म्हणूया. याच प्रकारे बाजू AD आणि बाजू BC यांचा चढ 1/3 हा समान आहे. कशावरून, विधान 3 आणि 4 वरून. आणि त्यांना कोणताही बिंदू सामायिक नाही. जर दोन्ही बाजूंचा चढ समान असेल आणि कोणताही बिंदू सामायिक नसेल, बघा AD आणि BC हे वेगवेगळे बिंदू आहेत, तर ह्या दोन्ही बाजूंमध्ये कोणताही बिंदू सामायिक येत नाही, म्हणून इथे बाजू AD समांतर बाजू BC, तर याला विधान क्रमांक 6 म्हणूया. आता विधान 5 आणि 6 वरून आपण म्हणू शकतो की जर चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू समांतर असतील तर तो समांतरभुज चौकोन आहे. तर इथं चौकोन ABCD हा समांतर भुज आहे. हे विधान आपण कशावरून म्हणू शकतो, तर विधान 5 आणि 6 वरून, आणि हे सिद्ध होईल. तर अशा प्रकारे हा समांतरभुज चौकोन आपण बाजूंचे चढ काढून सिद्ध केलेला आहे. प्रश्न 6वा आहे, R1 आणि -1 आणि S-2K असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर K ची किंमत काढा. तर इथे आपल्याला R आणि S हे दोन बिंदू दिलेले आहेत, तर रेषेचा चढ बी दिलेला आहे. तर इथं सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. रेषा RS चा चढ, तर सूत्र आहे y2 - y1 x2 - x1. आता आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत, R हा 1 आणि -1 हा बिंदू दिलेला आहे, तर R आपण x1 आणि y1 घेणार आहोत. त्यानंतर S जो आहे तो -2 आणि K असा दिलेला आहे, तर S जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ह्या किमती ह्यामध्ये ठेवा. रेषा RS चा चढ आपल्याला दिलेला आहे -2, तो इथं ठेवूया. त्यानंतर y2च्या जागी आपल्याला K ही किंमत ठेवावी लागेल, वजा y1च्या जागी -1, x2 जागी -2, वजा x1च्या जागी 1, -2 तसे ठेवूया. K वजा वजा अधिक 1, त्यानंतर -2 आणि -1 असे -3 होतील. आता -3 इथे छेदाला आहेत, ते पक्षांतर करून घेऊया आपण. -2 गुणिले -3 असं होईल. त्यानंतर इकडे K अधिक 1, वजा आणि वजा समान चिन्ह असेल तर गुणाकार धन असतो. 2 गुणिले 3, 3 दुणे 6. त्यानंतर इकडे हा 1 अधिक आहे, तो इकडे वजा होईल आणि इकडे राहील फक्त K. तर अशा प्रकारे K ची किंमत आपल्याला 6 मधून 1 गेल्यानंतर 5 अशी मिळेल. तर ही आपली K ची किंमत असेल. तर K बरोबर 5 या प्रश्नामध्ये विचारलं होतं, तर K ची किंमत 5 आलेली आहे. प्रश्न 7वा आहे, BK - 5 आणि C 1 आणि 2 या रेषांचा चढ 7 असेल तर K ची किंमत काढा. तर सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. तर आपल्याला रेषा BC चा चढ दिलेला आहे, तर इथे म्हणूया रेषा BC चा चढ. तर सूत्र आहे
y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत तर आपल्याला बी बिंदू दिलेला आहे. तर k आणि वजा 5 निर्देशक आहेत. तर बी म्हणजे आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर सी आपला 1 आणि 2 हे निर्देशक दिलेले आहेत. सी म्हणजे x2 आणि y2 असं आहे. आता ह्या किमती यामध्ये टाकूया. रेषेचं चढ दिलेलं आहे 7. त्यानंतर y2 च्या जागी आपल्याला 2 ही किंमत ठेवावी लागेल, वजा y1 च्या जागी वजा 5. त्यानंतर x2 च्या जागी 1 वजा x1 च्या जागी k. आता हे आपल्याला सोडवायचे आहेत. 1 वजा k हा इथे छेदाला आहेत. पक्षांतर करूया, 7 कडे आणूया. 1 वजा k त्याला गुणिले होईल. इकडे 2 वजा वजा अधिक होईल 5. तर इथे 7 ने गुणूया. तर इथे 7 एके 7 वजा 7k. त्यानंतर इथे 2 आणि 5 मिळून 7 होतील. आता आपल्याला k ची किंमत काढायची असेल तर एकतर इकडे वजा 7k आहे, तो पक्षांतर केला तर तो अधिक होईल. तर इथे 7k इकडे पक्षांतर करूया. त्यानंतर इथे 7 आहे, हा 7 अधिक आहे, इकडे आल्यावर वजा होईल. तर 7तून 7 गेल्यानंतर 0 उरेल. तर इथे 7k राहील. तर k ची किंमत काढायची असेल तर 0ला 7 ने भागावं लागेल. तर k ची किंमत आपली 0 येईल. तर या पद्धतीने आपल्याला k ची किंमत 0 मिळेल. प्रश्न 8वा आहे. P2 4, Q3 6, R3 1 आणि S5 k असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे. तर k ची किंमत काढा. आता इथे सुरुवातीला म्हणूया आपण उत्तर. तर इथे आपल्याला दिलेलं आहे रेषा PQ समांतर आहे रेषा RS हे दिले आहे. मग जर दोन्ही रेषा समांतर असतील तर त्यांचा चढ समान असणार आहे. तर इथे रेषा PQ चा चढ जेवढा असणार आहे तेवढाच रेषा RS चा चढ असणार आहे. आता आपल्याला PQ जर काढायचं असेल तर आपल्याला y2 वजा y1 आणि x2 वजा x1. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा ते सूत्र आहे. y2 वजा y1 आणि x2 वजा x1. आता आपल्याला या बाजूला किंमत घेताना P आणि Q ह्या दोन बिंदूंचा विचार करायचा आहे आणि या बाजूला RS याचे बिंदू घ्यायचे आहेत. आता जर P बिंदू जर आपण घेतला तर P बिंदू जो आहे तो 2 आणि 4 आहे. तर P आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो 3 आणि 6 आहे. Q जो आहे तो x2 आणि y2 आहे. RS चा सुद्धा घ्यायचा आहे. तर ह्याच्या खाली आपण R बिंदूचे घेऊया. R जो आहे तो आपला 3 आणि 1 आहे. तर R जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर S जो आहे तो 5 आणि k आहे. तर आपला S जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता या बाजूला RS मध्ये टाकताना ह्या किमती टाका आणि PQ मध्ये टाकताना या बाजूच्या किमती घ्या. तर इथे y2 जो आहे तो PQ मध्ये 6 आहे, वजा y1 जो आहे तो 4 आहे. x2 जो आहे तो 3 आहे, वजा x1 जो आहे तो 2 आहे. या बाजूला y2 जो आहे तो आपला k आहे, वजा y1 जो आहे तो 1 आहे. त्यानंतर x2 जो आहे तो 5 आहे, वजा x1 जो आहे तो 3 आहे. तर हे व्यवस्थित सोडवायचं आहे. तर 6 मधून 4 गेल्यानंतर 2 उरतील आणि 3 मधून 2 गेल्यानंतर 1 उरेल. त्यानंतर k वजा 1 तसाच राहील. 5तून 3 गेल्यानंतर 2. आता आपण तिरकस गुणाकार करूया. 2 गुणिले 2 4 होतील आणि ह्या बाजूला 1 नी k वजा 1 ला गुणल्यानंतर काही फरक पडणार नाही. k वजा 1 तसाच राहील. मग k ची किंमत काढायची असेल तर 4 हा वजा 1 आहे तो इकडे आल्यानंतर अधिक होईल. म्हणजेच k ची किंमत आपल्याला 5 मिळेल. तर या पद्धतीने आपल्याला
या किमती मिळवता येतील। झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।